नमस्कार. आजच्या वेळेत आपल्याला पाहिजे इथं 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं सराव संच 7.4 मधला प्रश्न क्रमांक 5वा. काय दिले? 15 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाची पी क्यू ही जीवा आहे आणि वर्तुळाच्या केंद्राशी 60 अंशचा कोन करते. ओके. ते त्या जीवेमुळे झालेल्या विशाल वर्तुळखंड आणि लघु वर्तुळखंड यांची क्षेत्रफळे काढा. पायची किंमत किती घ्यायची? 3.14 घ्यायची आणि वर्गमूळ 3 बरोबर 1.73. तर प्रश्न आपण परत वाचूया. त्याने काय दिलं आहे? ही आकृती दिली नाही. मी आकृती तुम्हाला काढून दाखवली जेणेकरून तुम्हाला समजावं गणित म्हणून. 15 सेंटीमीटर त्रिज्या असल्या त्रिज्या पी ओ किंवा ओ क्यू त्रिज्या आहे. ह्याची किंमत किती आहे? 15 सेंटीमीटर त्यांनी दिली. तर पी क्यू ही जीवा, ही पी क्यू जीवा, तर ही जीवा वर्तुळाच्या केंद्राशी 60 अंशाचा कोन करते. हा बघा. आणि त्या जीवेमुळे झालेला विशाल वर्तुळखंड हा जो आहे तो, इथे काय पण नाव दिलं तरी चालेल. इथे समजा पी आर क्यू आहे ना, पी एम क्यू लिहूया. पी एम क्यू विशाल वर्तुळखंड आणि लघु वर्तुळखंड कुठला आहे? पी आर क्यू. यांची क्षेत्रफळे काढा. ओके. तर पहिला आपण काय करूया? लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढूया ह्याचं. त्याच्यानंतर आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढूया आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळेल. ओके. म्हणजे वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ वजा केलं की उरलेलं जे काय असणार आहे ते विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ असणार आहे. ओके. तर पहिला आपण प्रश्नामध्ये जेवढं काय दिलं आहे ते लिहून घेऊया. प्रश्नामध्ये आपल्याला काय काय दिलं आहे? वर्तुळाची त्रिज्या आर बरोबर 15 सेंटीमीटर, केंद्रीय कोनाचे माप थीटा बरोबर 60 अंश. त्यानंतर पायची किंमत किती आहे? 3.14 आणि वर्गमूळ 3 बरोबर 1.73 घ्यायचं आहे. तर आता आपण लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढूया. तर इथे आपल्याला वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाच्या सूत्राचा वापर करायचा आहे. एरिया ऑफ लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर आर वर्ग कंसामध्ये पाय थीटा भागिले 360 वजा साईन थीटा भागिले 2. हे वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. ओके. तर याच्यामध्ये आता किंमत भरूया. आर वर्ग म्हणजे काय? 15 सेंटीमीटर, त्याचा वर्ग. पायची किंमत किती घ्यायची? 3.14. थीटाची किंमत किती? 60 अंश भागिले 360 वजा साईन 60 भागिले 2. ओके. तर 15चा वर्ग किती होतं? 225. 3.14 याने भाग जातो का बघूया. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 6 1 6 6 6 36. साईन 60 की काय किंमत आहे? वर्गमूळ 302 गुणिले उरले किती? 102. साईन 60 म्हणजे काय? वर्गमूळ 302. हे तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. ओके. पुढे काय ना 225 हे जसं तसं लिहायचं. 3.14 भागिले 6 वर्गमूळ 3 गुणिले 1 वर्गमूळ 3. 2 गुणिले 2 किती होतात? 4. आता इकडे आपल्याला वजाबाकी करण्यासाठी छेद समान करावं लागेल. तर काय करूया? ह्याला 2ने गुणूया म्हणजे 12 होतील आणि छेदस्थानी गुणल्यामुळे अवशस्थानी पण 2ने गुणावं लागेल. ओके. त्याच्यानंतर ह्याला काय 3ने गुणावं लागेल. मग इथे 4 गुणिले 3 12 होतील म्हणजे छेद समान होते. ओके. डायरेक्ट गुणूया आपण. 3.14 थांबवली तो मी. ओके. 225 कंसामध्ये 3.14 गुणिले 2 किती? 6.28. 6 2 किती? 12 वजा 3 वर्गमूळ 3ची किंमत किती आहे? वर्गमूळ 3 तुम्हाला दिली आहे किंमत 1.73 आहे. 3 गुणिले 1.73 4 3 12 छेद समान झाला आहे. आता पहिला आधी गुणाकार करूया, नंतर वजाबाकी करूया दोघांची. ओके. तर गुणाकार किती तो लिहायचं? (5.19) 225 कंसामध्ये 6.28 भागिले 12 वजा 5.19 भागिले 12. ओके. छेद समान आहे. आता वजाबाकी करूया. 225 कंसामध्ये 6.28 वजा 5.19 भागिले 12. ओके. त्याच्यानंतर दोघांची वजाबाकी किती येते? 1.09 भागिले 12. आता दोघांचा भागाकार किती येतो बघूया. 0.0908. ओके. आता 225 गुणिले 0.0908 किती होतात?
20.43 सेंटीमीटर वर्ग. सेंटीमीटर वर्ग का? कारण हे लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ आहे म्हणून. आता आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ, कारण विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढण्यापेक्षा वर्तुळाचे क्षेत्रफळ काढूया, कारण ते सोपं आहे म्हणून. आणि नंतर वजाबाकी करूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय? पाय आर वर्ग. ओके, पायची किंमत किती घ्यायची? 3.14. आर वर्ग म्हणजे आर त्रिज्या. त्रिज्या किती आहे? 15 सेंटीमीटर, म्हणजे 15चा वर्ग. 15चा वर्ग येतो तर 225. ओके, 225 गुणिले 3.14 किती उत्तर येतं? 706.50 सेंटीमीटर वर्ग. हे आता झालं वर्तुळाचे क्षेत्रफळ. ओके, वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आलं? 706.50 सेंटीमीटर. आणि लघुवर्तुळखंडाचं किती आलं? 20.43 सेंटीमीटर. आता 706मधून 20.43 गेले की उरणार काय? विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. ओके, मग तसंच करूया. म्हणून काय? विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ किती काढलं होतं आपण? 706.50 सेंटीमीटर वजा लघुवर्तुळखंडाचे किती? 20.43. आता या दोघांची जी वजाबाकी येईल ते काय असणार आहे? विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. ओके, 686.07 सेंटीमीटर वर्ग या दोघांची वजाबाकी येते. ओके, अशा प्रकारे तिन्ही म्हणजे विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ पण झालं आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ पण झालं आहे आणि लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ पण झालेलं आहे. ओके, धन्यवाद.